गेलो कालार फेस्टिवलला 300 पासून ते 3.5 लाखापर्यंत वस्तू होत्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे. सकाळचे 11 वाजता निघालो आम्ही दोघं जायला मुंबईला. स्मार्ट सिटी भिवंडी पासून आमचा सफर सुरुवात झाली. तसाच वंजारपट्टी ब्रिजवाले आम्ही गेलो. जशी भेंडी सोराची तयारी झाली तसा तसा चेहऱ्यावर स्माईल येत चालेल, कारण की मुंबईला जायचं होता म्हणून. तसा ट्रॉफिक मुंबईमध्ये पण होती पोरावं. मला वाटलं भेटणार नाही. मॅपच्या भरोश्यावर आम्ही निघलेल जायला. बांधला तोंडाला रुमाल, डोळ्याला चष्मा, लगेच पोचलो CSMT स्टेशन जवळ. तसाच मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघता बघता आम्ही तिथं पोचलो. आडची सुरुवातच झाली. पहिले बघला काचाचा आड, तो बघणे बघत पुढं दिसला घोड्याचा आड. असं बरंच आड बनवले. पुढं लगेच दिसला कल्की अवतार. कर्मा कसा काय फिरून येतो त्याचा होता तिथं. सगळ्या याची माहिती घेतली ना. या काल्या घोड्याला बघता बघता पुढं चाललेला मी. पण तिथं सगळीच घोड्याच्या शेपटीला हात लावत होतं, म्हणून मिनी पण लावला हात. बोलो काय जादू आहे त्याच बघून दे. तसाच काली पिल्ली फॉरेवर तिथं सगळी जण त्या गाडीच्या जवळ फोटो काढत होती, म्हणून आपण पण लगेच फोटो करायला मारली तिथं वाईल्ड कार्ड एंट्री. आणि फोटो कसा आले कमेंट मध्ये नक्की सांगा ना. तसाच बाप्पू ऑन कॉलिंग असा तिथं बनवले, पण आज दरवाजा बंद होता म्हणून बाहेरच्या महात्मा गांधीला कॉल लावा असा तिथल्या केला. लगेच पुढं आलो. आवरं आठ भारी होतं का. लगेच पुढं गेलो तर बघतो आठ नाही कसा गाठ आहे. माझ्यासारखा मॅच होतं का नाही बघा तुम्ही एकदा. चेहरा मॅचिंग वाटतं ना पोरावं. तर लगेच निघलो घरच्या रस्त्याला पोरावं. काय सांगू तुम्हाला, लाईट टाईम नाही झाला. लवकर उन्हाचे आम्ही घरच्या रस्त्याला निघले. आवरं ब्रिज ना आवरं सिग्नल दिसत. तिथं बघता होतं लोडावाल्यांची मोठी शाळा. व कशी हायफाय शाळा आहे ती. शाळा बघता बघता बिल्डिंग आवरी भारी लागली का तिच्यावर नजर हटत नव्हती. आवरी खतरनाक बिल्डिंग होती. तसाच लगे आपल्या ठाण्याच्या रस्त्याला आलो. वाटला बरा तिथे दिसलं इवानाला बघता बघता कवा उपवन लेकला पोचलो पत्त्याच लागला नाही. मी पहिल्यांदा चालतो म्हणून मला काही समजलं नाही. धन्यवाद बोलून आजच्या ब्लॉगला समाप्त करतो बरोबर. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा. मोठा ब्लॉग अपलोड केलेला आहे. तर बाय बाय.